अगदी मरायला ठेपलेला माणूस असतो, तो पण म्हणतो की मला वाचवावं याच्यातून, मी याच्यातून वाचलो ना तर खरंच मी चांगलं काम करेन. अरे बाबा तुझं वय आता 85 वर्ष झालं, आता जा ना. नको नको महाराज, मला आणखीन काही वर्ष जगवा. ते हा काम नावाचा जो दोरा आहे किंवा बंध आहे त्याने माणसाला बांधलेलं आहे. दुसरा काय बंध आहे? क्रोध. आम्ही क्रोधात अडकलेलो आहोत, मोहात अडकलेलो आहोत, मायेनं अडकलेलो आहोत. थोडक्यात काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया या 6 दोऱ्याने किंवा 6 बंधनानं आपल्याला बांधून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे हे सुगम आहे, मोक्ष मिळणं सुगम आहे, पण ते कठीण होऊन गेलेलं आहे. मोक्ष म्हणजे ताईंनी सांगितलं मोकळा होणे. बद्ध ज्यावेळी मोकळा होणार तर मोक्ष मिळणार. आता बद्ध कोण तेच सांगतात ताई. तुम्ही, मी, सगळेजण आपण बद्धच आहोत. का तर संसार प्रपंचामध्ये आपण आलेलो आहोत. हा संसार प्रपंच जो आहे, ह्या संसार प्रपंचामध्ये आपण बांधलं गेलेलो आहोत. जर संसार प्रपंचातून या सुटका करायची असे, संसार प्रपंच चुकणार नाही आहे. कारण प्राक्तन, संचित, कर्म या विषयाकडे आपण पुढे जाणार. यामुळे हा संसार मिळाला आहे. हा आपण नाही मिळवलेला. आपलं कर्म कसं होतं, आज आपण कसं कर्म करतोय त्या कर्माप्रमाणे आपलं संचित होत असतं आणि ते संचित आपल्याला प्रपंच देत असतं. मग या प्रपंचात राहून सुद्धा आपण मोक्ष मिळवू शकतो. अनेकांनी तो मिळवला आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता. म्हणजे प्रपंचातल्या वेगवेगळ्या पदव्या, वेगळा मान सन्मान ह्याचा त्याग करण्याची काहीच गरज नाही. संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकचा विचारच होय. योग्य प्रकारचा विचार करा, जो विचार आज ताई आपल्याला देऊन जाणार आहेत. ह्या ताई आपल्याला विचार देणार आहेत की मोक्ष आपल्याला कसा मिळेल. म्हणून त्यांच्याकडून तो नीट समजून घेऊया की आपण बांधलेले लोक आहोत. दिसायला जर हे बंध आपल्याला दिसत नसले तरीसुद्धा ते आपल्या देहाला बंध आहेत. सूक्ष्मरित्या ज्यावेळी आपण बघणार त्यावेळी ते आपल्याला लक्षात येणार. काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. मन आपल्याला दाखवता येत नाही. तसं काम, क्रोधादी जे विकार आहेत ह्यांचे बंध दाखवता नाही येणार. नाहीतर कोणतरी म्हणेल हे जर 6 आम्हाला बंध आहेत दाखवा बघूया. तर मन जसं दाखवता येत नाही, भूक जशी दाखवता येत नाही, प्रेम जसं दाखवता येत नाही, तशाच प्रकारे हे विकारांचे बंध पण दाखवता येत नाहीत. ते जाणून घ्यायचं असतात. अमुक व्यक्तीवर माझं प्रेम आहे हे व्यक्त नाही करता येत, जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. तसे हे बंध आपण ताईंकडून समजून घेऊया आणि मोक्ष कसा मिळेल तिकडे जाऊया. गुरुदेव माऊली, आपल्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन गुरु महाराजांनी केलेलं आहे आणि त्यापुढे काय सांगणार, परंतु माझ्या अल्पबुद्धीने मी आणि जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करते. ज्यावेळेस आपण ह्या बद्ध म्हणजेच काय वासनेने जो बांधलेला आहे तर तो मोकळा होण्यासाठी समर्थांनी सांगितलं की जर तुला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, सद्गुरू करणं गरजेचं आहे. म्हणून मागच्या आपण आठवड्यामध्ये काय बघितलं होतं की मनाचा ज्यावेळेस निश्चय होतो की मला या बंधनातून मुक्तता हवी आहे, मला या बंधन हे टाकून द्यायचंय, याच्यातून मुक्त व्हायचंय, ज्यावेळेस असा निश्चय होईल त्याच वेळेस आपण काय करू तर सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊ. आणि सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर ते आपल्याला अनुग्रहित करतात आणि काय सांगतात तर तत्त्वमस्ती या महावाक्याचा ते आपल्याला उपदेश करतात. तत्वमस्ती म्हणजे काय तर तो मी आहे आणि मी तो आहे. म्हणजे या तुझ्या ज्या देहामध्ये जो आत्मा आहे त्या तोच खरा स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचं तुला ज्ञान होणं गरजेचं आहे. तो या चराचरामध्ये आहे पण तो या देहात असून आपल्याला तो दिसतो का तर नाही. का दिसत नाही तर आपण बंधनात अडकलेलो आहे, वासनेत अडकलेलो आहे, म्हणून आपल्याला तो दिसत नाही.
म्हणून समर्थ सांगतात की हा जो जन्म मिळालेला आहे, हा नरदेह मिळालेला आहे, तो तुला साधा सरळ दिलेला नाही आहे, तर 84 लक्ष योनी फिरून हा सुंदर असा नरदेह मिळालेला आहे. या नरदेहात राहून आपण काय संसार प्रपंचासाठी तुला दिलेला आहे का? तर नाही. त्या वासना मोडण्यासाठी, त्या वासनाच्या बंधनातून सुटण्यासाठी आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी हा जन्म तुझा झालेला आहे. पण त्यासाठी त्यालाच मोक्ष म्हटलेलं आहे, ते आत्मज्ञान मिळणं, आत्म्याचं ज्ञान होणं हेच मोक्ष आहे. पण ते कुठे मिळेल? तो मार्ग कोणता? तर सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर, अनुग्रह घेतल्यानंतर आपल्याला तो मार्ग मिळतो. आणि सद्गुरू आपल्याला सांगतात की साधना करणं, आणि त्या साधनेमुळे काय होतं की ज्यावेळेस शिष्य अनन्य भावाने, अनन्य म्हटलेलं आहे, याचा अर्थ अन्य काहीही नाही, अनन्य भावाने ज्यावेळेस सद्गुरूंची सेवा करतो आणि या सद्गुरूंच्या अनन्य भावाने सेवा केल्यानंतर त्या सद्गुरू त्या शिष्यावर कृपा करतात. जोपर्यंत सद्गुरूंची कृपा शिष्यावर होत नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणूनच या ठिकाणी या बद्धजीवाला सद्गुरू कृपा होण्यासाठी साधना आणि काय करायला पाहिजे, तर त्याने दृढ विश्वास आणि साधना, दृढ विश्वास त्याचा असायला पाहिजे की माझा तारणहार कोण आहे, तर माझे सद्गुरू आहे आणि तेच मला त्या मोक्ष पदापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे, अन्य कोणीही नाही. साक्षात परमेश्वर सुद्धा आला, भगवंत सुद्धा त्या ज्ञानापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही. इथे मला सांगावंसं वाटतं बघा, पोचू देत नाही पोचू नव्हे. देत नाही. ऐकून घ्या, पोचू देत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे, पोचवू शकत नाही. पोचू देत नाही याचा अर्थ वेगळा होतो आणि पोचवू शकत नाही याचा अर्थ वेगळा होतो. कारण हे जे आपण 33 कोटी देव पाहतोय यांना मर्यादा आहेत. जे देव देऊ शकत नाही ते सद्गुरू देऊ शकतो. कारण सद्गुरूमध्ये तिन्ही विश्वांचा स्वामी म्हणजे परब्रह्म त्याच्यामध्ये एकवटलेला आहे. त्याला तो स्पेशल अधिकार दिला आहे. नवे नवे तो परमात्माच सद्गुरू रूपाने आलेला आहे. म्हणून पृथ्वी तलावरचा चालता बोलता देव कोणता असेल तर तो सद्गुरू. आपण त्याला सद्गुरू देवसुद्धा म्हणतो. कारण त्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की जे ब्रह्म विष्णू महेश नवे नवे ज्या ब्रह्म विष्णू महेशानं ज्यानं निर्माण केलं आहे तो परब्रह्म सद्गुरू आहे. त्या सद्गुरूंचे आशीर्वाद असतील, सद्गुरूंची कृपा असेल तरच ह्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत. आपण त्याच्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं असतो. जसं समर्थ रामदास स्वामींना प्रश्न विचारला आहे की आम्हाला मोक्ष केव्हा मिळेल, तसाच नारदानं एकदा प्रश्न विचारला होता काही साधकांनी. तिघेजण होते आणि तिघांनी ठरवलं असंच कुठेतरी संत संघामध्ये ऐकलं होतं आणि त्याला म्हणाले मोक्ष मिळवायला जायचं. म्हणून एका जंगलामध्ये गेले मोक्ष मिळवण्यासाठी आणि साधना करत बसले. साधना करत बसल्यानंतर नारद मुनी त्या वाटेनं आले. नारद मुनींनी पाहिलं की तिघेजण साधना करतायत. क्षेमकुशल घ्यावं, जातोय देवाकडे भगवान विष्णूकडे, क्षेमकुशल घ्यावं, पुढं जावं. म्हणून नारद मुनी त्या तिघांजवळ आले आणि त्यांची चौकशी केली. का रे बाबांनो तुम्ही या जंगलामध्ये का बसलेत, का काय चाललं आहे तुमचं? तर त्यांनी सांगितलं, नारद मुनी आम्ही एका संताच्या प्रवचनामध्ये ऐकलं होतं की मोक्ष मिळवण्यासाठी एकाग्रता हवी, मोक्ष मिळवण्यासाठी विश्वास हवा आणि मोक्ष हाच शेवटचा पर्याय आहे. हेच जीवनाचं चरम साध्य आहे, अंतिम साध्य आहे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं आम्हाला मोक्ष पाहिजे आणि आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत आणि साधना वगैरे आमच्या चालू आहे. विष्णू म्हणाले बरं झालं, छान करताय तुम्ही. मनुष्य देहाचं जे परम कर्तव्य आहे ते तुम्ही करताय, फार चांगलं झालं, माझा आशीर्वाद आहे. त्यातल्या एका साधकानं विचारलं की मुनिवर्य आपण चाललात कुठे? तर मुनिवर्य म्हणाले तुम्हाला माहिती आहे मी त्रिभुवन विहार करणार आहे, आता भगवान विष्णूकडे चाललो आहे. त्यातला लगेच दुसरा माणूस म्हणाला, साधक तो म्हणाला बरं झालं मग जाताय तर जरा आमचं एवढं काम कराल का? तर म्हणाले काय करू? भगवान विष्णूंना विचारा की आम्हाला मोक्ष केव्हा मिळेल. नारद मुनी म्हणाले आता गेलं की नंतर लगेच विचारतो, परत येणारच आहे ह्या मार्गाने, त्यावेळी येऊन सांगतो तुम्हाला. सांगतो म्हणाल्यानंतर हे तिघेजण साधनेला बसले. बरेच दिवस झाले तरी नारद मुनींचा का पत्ता नाही. तिघांपैकी एक जो होता त्यानं विचार केला की हे काय खरं नाही बाबा, आपल्याला काय जमण्यातलं नाही. आता किती वर्ष आले, वर्ष दीड वर्ष झालं, माझी बायको काय करत असेल, मुलगा आता मोठा झाला असेल ना,
हां, मुलीचं लग्नाचं वय झालं आहे ना, त्यामुळे आता हे कठीण वाटतं. 2 वर्ष झाले हो, आता काय अजूनसुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत, आत्मज्ञान होत नाही. नाही जमणार नाही. पण ह्यांना काय सांगायचं? हे दोघं वेडेच आहेत, त्यांना सांगायला गेलं तर पुढचंच सांगतील. जाऊ दे, आपल्याला काय जमणार नाही. आणि एक दिवशी पहाटेलाच हे दोघं झोपेत असताना पळून गेले.